मित्रांनो, तुम्ही कसे आहात? मला ठीकच वाटणार तुम्ही ठीकच आहात. तर आता आपण इंग्लिशचा 11वा लेसन पाहणार आहोत. तर पार्ट्स ऑफ बॉडी, शरीराचे अवयव माहिती आहे का आपल्याला? आईज, नोज, स्टमक हे आहेत. तर आता आपण प्रश्न बघूया थोडं. तर हे आहे क्वेश्चन ऑफ प्रॅक्टिस म्हणजे नमुना प्रश्न. On which part of our hand do we wear a watch? आपण हाताच्या कोणत्या अवयवावर घड्याळ लिहितो? राईट, प्लम लिहत नाही. आर्म्स, खांद्यावर लिहितो का आपण? नाही. रेस्ट, एल्बो घोट्याला लिहितो का आपण? नाही. राईट म्हणजे हाताला लिहितो आपण. म्हणजे याचं उत्तर तिसरं उत्तर बरोबर आहे. विच ऑफ द फॉलोइंग प्रोटेक्ट्स आवर आईज? पुढीलपैकी कोणता भाग आपल्या डोळ्यांचे रक्षण करतात? आयब्रोज, नोज, आयलिड्स. नोज नाकाला असतं. आयलाइट्स म्हणजे वरचे ते आपले घोटे. आणि आयलिड्स हे याचं उत्तर हे नाही आहे, त्यामुळे याचं उत्तर पहिलं. आयब्रोज म्हणजे आपल्यावरचे ते पापण्या. आता तिसराच आहे ना. चूज द प्रॉपर वर्ड टू फिल इन द ब्लँक्स इन द सेंटेन्स. पुढील वाक्यात मोकळी जागेसाठी योग्य शब्द निवडा बरं. डॅश इज द मिडल पार्ट ऑफ आवर बॉडी. वेस्ट, थिंग्स, नेक, नोज. वेस्ट येतं याचं उत्तर म्हणजे पहिलं उत्तर बरोबर. चौथा प्रश्न. विच वर्ड इज नॉट अ पार्ट ऑफ लेग? पुढीलपैकी पायाचा अवयव कोणता नाही? नी पायाला असतो. अँड लेग पायाला असतो. हिल पण पायाला असतो. फिंगर्स नसते. फिंगर्स हे बोटं असतात आपले. आता विच ऑफ द गिव्हन वर्ड्स इज नॉट अ बॉडी पार्ट? पुढीलपैकी कोणता अवयव आपल्या शरीराचा नाही? नेल नाही, नेल आहे. टंग आहे. माइंड आहे. आर्म आहे. याचं उत्तर नेल हे नाही आपल्याला. आता 6वा क्वेश्चन. चूज द प्रॉपर रिलेटेड वर्ड इन प्लेस ऑफ द क्वेश्चन मार्क. क्वेश्चन मार्क. वॉक, स्टँड, किक, रन. वॉकने आपण टोजनी घेतो का? टोज घेतो का आपण? नाही. नी गुडघे घेतो? नाही. अँकल नाही. लेग्सनी आपण रन करू शकता, स्टँड करू शकता, किक मारू शकता, वॉक करू शकता. याचं उत्तर आता 4था आहे. विच ऑफ द गिव्हन वर्ड्स इज नॉट अ पार्ट ऑफ फेस? पैकी कोणता चेहऱ्याचा भाग नाही? कोणता चेहऱ्याचा भाग नाही म्हणलं आपल्याला? चिक आहे. आईज नाही. आईज पण आहे. नोज आहे. नोज नाही. थ्रोट नाही. याचं उत्तर 4था आहे. फूड इज डायजेस्ट इन दिस पार्ट ऑफ अवर बॉडी. आपले अन्न शरीराचे या भागात पचवले जाते. कोणते भाग पचवते? हेर्ट म्हणजे केस, लंग्स, जीभ, वेस्ट म्हणजे आपल्या याच्यातले अवयव. आणि स्टमकनेच आपल्या पोटातले पचवले जाते ना. याचं उत्तर तिसरं आहे, स्टमक. विच बॉडी पार्ट इज यूज फॉर टेस्टिंग द फूड? अन्नाची चव घेण्याकरिता शरीराचा कोणता अवयव वापरला जातो? अन्नाचा चव घेताना माउथ नाही वापरू शकत. टीथ नाही. नोज नाही. टंगने आपण अन्नाचा चव घेऊ शकतो. 10वा प्रश्न. वी यूज दिस बॉडी पार्ट टू वेअर अ रिंग. आपल्या शरीराचा पुढला अवयव अंगठी घालण्याकरिता होतो. टो, फिंगर, आर्म, ब्रेस्ट. फिंगर हे असतात ना, फिंगर आपल्या अंगठी घालण्यासाठी. 11वा प्रश्न. विच बॉडी पार्ट इज मेनली यूज टू वॉच टेलिव्हिजन? TV पाहताना शरीराचा कोणता भागाचा प्रामुख्य उपयोग केला? अरे किती सोपं आहे. एअर्सनी का ऐकू शकतो का आपण? नाही. माउथ नाही. बॅक नाही. आईजनी आपण पिक्चर बघू शकतो ना. किती सोपे प्रश्न आहेत. विच फिंगर इज द पिक्चर इज शोन बाय ॲरो? ॲरो कुठे रे? हे नखाला काय? फोरफिंगर, थंब, मिडल फिंगर, लिटल फिंगर नाही. लिटल फिंगर हे असतं.
थंब हे असतं आणि फोर फिंगर म्हणजे हे वरचे नख. याचं उत्तर तिसरं आहे. चूज द प्रॉपर वर्ड टू फिल इन द ब्लँक. पुढील वाक्यात मोकळ्या जागी भरण्यासाठी योग्य शब्द निवडा. वी वॉक विथ अवर डॅश डॅश. ब्रेनने आपण पळू शकतो का? नाही. टोज नाही. लेग्स आपण वॉक चालू शकतो आपण. म्हणजे याचं उत्तर थिंग्स. याचं उत्तर दुसरा आहे. चौथा प्रश्न. नेम द बॉडी पार्ट दॅट करेक्ट्स बोल्ड इन द एंटायर बॉडी. आपल्या संपूर्ण शरीरात रक्त नेणारे अवयव सांगा. कोणते अवयव? लंग्स म्हणजे जीभ. ब्रेन म्हणजे आपले डोकं. स्टमक पोट. हार्ट आपल्याला इकडून तिकडून रक्त पोचवतो ना. त्याचं उत्तर 4. चूज द करेक्ट बॉडी पार्ट अँड कम्प्लीट द सेंटेन्स. शरीराचे योग्य भागाचे नाव निवडून वाक्य पूर्ण करा. देअर आर मिलियन्स ऑफ ब्रॅकेट ऑन अवर स्किन. वाक्य पूर्ण होते ना हे. आता 16वा प्रश्न. चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह अँड कम्प्लीट द सेंटेन्स. योग्य पर्याय निवडून वाक्य पूर्ण करा. ग्रॉन, UPS, have and 206 bones is their body. किती सोपं आहे. 206 आपल्या याच्यात बोन्स बॉडी आहेत ना, हाड आहेत ना. 17वा प्रश्न. चूज द फ्रॉम द अल्टरनेटिव्स द सेंटेन्स दॅट गिव्स करेक्ट इन्फॉर्मेशन अबाउट द बोन्स इन द बॉडी. शरीरातील हाडांविषयी योग्य माहिती असलेल्या वाक्य पर्यायातून निवडा. अ ब्रोकन बोन कॅनॉट टू रिपेल्ड. नाही. अ ब्रोकन बोन कॅनॉट बी ऑपरेट. नाही. थर्ड बघा आता, तसला प्रश्न भारी आहे. अ ब्रोकन बोन ग्रॉस अगेन द रिपेल्स इटसेल्फ. द ब्रोकन बोन स्टॉप्स ग्रोईंग हिमसेल्फ. याचं उत्तर 3 आहे. कारण याच्यात कॅनॉट आले. याच्यात स्टॉप्स कॅनॉट स्टॉप हे ते. याच्यात कॅनॉट नाही आलं, स्टॉप्स नाही आलं. याचं उत्तर 3 आहे. आता 18वा प्रश्न. चूज द करेक्ट ऑप्शन. योग्य पर्याय निवडा. इफ आर्म्स, एल्बो, द लेग, नी. किती सोपं आहे. चूज द प्रॉपर रिलेटेड वर्ड इन प्लेस इन द क्वेश्चन मार्क. प्रश्न चिन्हाच्या जागी योग्य संबंधित शब्द निवडा. काय आता? ब्रीद, स्नीज, स्मेल, माईज, नोज. ब्रीद हा वास होतो. स्नीज वर घेतो. स्मेल वास बघतो. म्यूज म्हणजे नाकाने कोणत्या गोष्टी बघू शकतो, कंदे वास घेऊ शकतो. याचं उत्तर 3 आहे. 2 आहे. हा व्हिडिओ आवडला असेल तुम्हाला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा मित्रांनो.